बुट्टी बोरी और एसटीवी चैनल में आप सबका स्वागत है। आज हमारे बीच काफी सारे धर्म के प्रचारक है, भूमिका है। आइए उनसे बातचीत करते हैं। सर, आपका नाम क्या है? मेरा नाम है ताराचंद घोडाम, भूमिका अखिल गोंडवाना कोया पुणे भूमिका संस्था नागपूर। आपलं नाव काय? माझं नाव ज्योतिबाई विठ्ठलराव पुरके आहे. ज्योतिबाईजी, आपल्याला मला हे सवाल करायचा आहे की आज लोक आपल्यावर कोणती पेनशक्ती येते? हो, माझ्याकडे येते, त्याच्यामुळेच मला काहीतरी आपल्या समाजाबद्दल समजते. बरं, तर आपण या नवरात्रीच्या उपलक्षमध्ये लोक आपल्या काही बरेच लोक नवरात्र वगैरे, दुर्गा वगैरे या प्रकारची पूजा करतात. याबाबत आपण काय सांगणार आपल्या लोकांना? जे आपले नाही त्यांचं कशाला करायचं बा, त्याच्याबद्दल आपण काहीतरी माहिती घेतली पाहिजे. आपले एवढे मोठे इतिहास लिहून ठेवले आहे आपल्याबद्दल, आपल्या म्हणजे देवधर्माबद्दल युट्यूबवर एवढी सारी माहिती देत आहे, आपल्या प्रकृती शक्तीबद्दल. मग आपण हे 4 हातवाले ज्या मूर्त्या घडवून ठेवल्या आहे मातीच्या, त्या मूर्त्या कशासाठी पूजायच्या बा? कारण ते आपले सख्खे आई वडील नाही आहे, आपले जे सख्खे आई वडील आहेत त्यांनाच आपण पूजलं पाहिजे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे. बरं, आपली खरी दैवत म्हटलं तर खरी देवी आपली कोणती आहे? खैरोदाई. खैरोदाई. तर खैरोदाईची पूजा आपण नवरात्रीमध्ये केलं पाहिजे? हो, केलं पाहिजे, कारण सर्वात आधी म्हटलं तर तिचं अस्तित्व आहे. खैरोदाईची भूमिका आपल्या समाजामध्ये काय होती? खैरोदाईची भूमिका म्हणजे समाजाची सेवा करणे, त्याचा म्हणजे काही उपचार जर करायचा असेल ते करणे. बरं, खैरोदाई हे म्हणजे खैरोदाईची भूमिका, खैरोदाई हे पहिली डॉक्टर होती का आपली? सुरुवातीची डॉक्टर तीच होती. जडीबुटी पासून ते औषध तयार करत होती आणि कोणत्या बिमारीसाठी औषध पाहिजे त्याचा ते उपयोग करत होती. आपल्या लोकांना आपण काय मेसेज द्याल? आपण एक आपल्यावर पेनशक्ती येते, तर आपण आपल्या लेडीजांना व आपल्या जे लोक आहे, जे लेडीज आहे, ते वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या याच्यात वाटलेले आहे, आम्ही पाहिलेलं आहे. तर तुम्ही आपल्या लोकांना काय मेसेज द्या? मी एवढं सांगू इच्छितो की कृपा करून आपल्या समाजाने आपल्याच देवी देवतेने पूजलं पाहिजे, अन्यथा दुसऱ्याला नाही. खैरोदाई, शीतलाताई आणि नरुंदाई यांनाच आपण पूजलं पाहिजे, कारण हे आपल्या सुरुवातीच्या देवी दैवत आहे. आणि हे जे 4 हातवाले आले आहे आता, त्यांनी आता निर्माण केलेले आहे, त्यांना कधी पूजू नये हेच सांगू इच्छितो. बरं, तर आपले हे खैरोदाई, नरुंदाई हे जे आहे यांची वेगवेगळी भूमिका आहे आपल्या समाजात? वेगवेगळी नाही, एकच आहे. जे सुरुवातीची होती तीच आहे. आता नवीन भूमिका त्यांच्याबद्दल तयारच नाही झाली अजून. आपला ठाणा कुठे आहे? आपला ठाणा म्हणजे प्रत्येक गावामध्येच आहे. तुमचं ठाणा कुठे आहे? तेलंगणामध्ये, आंध्रा परंदुली कोट आणि इकडे पंढरपूर. आपल्यावर पेनशक्ती येते, तर आपल्या घरी कोणते ठाणा आहे का म्हटलं? आमच्याकडे ठाणा म्हणजे साधी पेंठाण आहे, पेंटुली आहे, आणि आम्ही जंगोदाई, वानकोदाई, रावबावीन, खैरोदाई, नरुंदाई यांचंच आम्ही पूजन करत असतो. आपण झायणी वगैरे करता का? हो. कोणाला अगर काही भूत बाधा रोगराई झाली असेल तर त्यांच्या आपण झायणी करता का? झाडणी म्हणजे करत असतो, सांगत असतो आपलं या पद्धतीने करा, असं करा, तसं करा, त्या पद्धतीने सांगत असतो. बरं, आपल्या लोकांना अगर तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर तुमचा ऍड्रेस वगैरे काय आहे? माझा ऍड्रेस म्हणजे माझं छोटस गाव आहे, दवा पोस्ट ऑफिस मध्ये, मुकेश्वर हे उमरेड तालुक्यामध्ये येते. छोटसच गाव आहे आमचं. धन्यवाद. आपल्या संग जे ताई जुळलेले आहे त्या आपल्या या रावेण गोंगो बुट्टीबोरी या क्षेत्रात आलेले आहे आणि यांच्यावर एक पेनशक्ती येते. पेनशक्ती आमची वेगळी एक जुनी परंपरा आहे. आमच्या याच्यात 4 देवींना न मानता पूर्वजांना मानतात. खैरोदाई, नरुंदाई, शीतलादाई यांना आपल्या याच्यात पूजलं जाते असं ताईचं म्हणणं आहे. खूप खूप धन्यवाद. ताईशी भेटून आम्हाला खूप आनंद झाला. एसटीव्ही चॅनल मध्ये यांचा खूप खूप धन्यवाद आहे, स्वागत आहे.